मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. पेसा क्षेत्रामध्ये काम करणारे आहात. आज तुमच्यावर प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करायची वेळ आलेली आहे आणि याच्या मागे विद्यार्थ्यांची गैरसोय सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर आपलं काय कार्यक्रम आहे, काय आंदोलन आहे, रूपरेषा सांगा. आम्ही गडचिरोली क्षेत्रांतर्गत जेवढे काही पेसा कंत्राटी शिक्षक आहोत, आज जिल्हा परिषद समोर आंदोलनासाठी यासाठी बसलेले आहे की आम्हाला जो शासन निर्णय 11 फेब्रुवारीचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये आम्हाला खुल्या प्रवर्गातून 50% जे जागा आहेत जिल्हा परिषदच्या त्यामध्ये आम्हाला प्रथम प्राधान्य देऊन आम्हाला सेवेत सामावून घ्यावं आणि शिक्षण सेवक लागू करून आमची मागील सेवा 2 वर्षाची जी असेल ती ग्राह्य धरण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. या संदर्भात आम्ही आज सगळे कंत्राटी शिक्षक या जिल्हा परिषद समोर आज आंदोलनाच्या पवित्र्यात उभे आहोत. आजच्या आंदोलनामध्ये आमचे सर्व कंत्राटी शिक्षक जे गडचिरोली पेशा अंतर्गत कार्यरत आहेत, जवळपास 440 लोक सगळे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. संपूर्ण अतिशय दुर्गम भागामध्ये आम्ही 4-4, 5-5 महिने आमचं मानधन होत नाही सर. तरी आम्ही आर्थिक विवंचनेला बळी न पडता अगदी प्रामाणिकपणाने आमची सेवा बजावत आहोत. त्यामुळे शासन दरबारी आमची एकच मागणी आहे की आमचं कंत्राटीकरण बंद करून आम्हाला शिक्षण सेवक म्हणून कायम करण्यात यावं. आपल्या या आंदोलनाच्या रूपरेषेवर प्रशासनाने काय शब्द सर, आजपर्यंत आम्ही आता लोकप्रतिनिधीकडून वगैरे निवेदन दिलेले आहे, माननीय शिवसाहेबांना दिलेलं आहे. तदनंतर आमचे खासदार साहेब आहेत, इतर जे नेते मंडळी आहेत, माननीय शिक्षण मंत्री आहेत, यांच्यापर्यंत आमचं निवेदन गेलेलं आहे. परंतु आजपर्यंत काही सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही एवढ्या दुर्गम भागामध्ये सेवा देऊन कंत्राटी कुठपर्यंत राहायचं, अजूनही आमच्या पदाबद्दल सकारात्मकता आलेली नाही आहे. त्यामुळे शासन दरबारी लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्यात यावा आणि आम्हाला कायमस्वरूपी जे शिक्षण सेवक पद आहे हे लागू करण्यात यावं. सर, ज्या जिल्हा परिषद मध्ये आता ज्या जागा उर्वरित आहेत त्यामध्ये जे पेसा क्षेत्रामध्ये शिफारस पात्र उमेदवार होते त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर आमचं एकच सरकार दरबारी अशी मागणी आहे की ज्या 50% जागा तुम्ही पोर्टल थ्रू भरणार आहात तर त्या पोर्टलला देण्या अगोदर त्याच्या आम्ही 2 वर्षापासून 2022 पासून कार्यरत आहोत. तर त्या आमच्या केलेल्या सेवेचा मान राखून आणि त्या केलेल्या कामाचा मोबदला समजून आम्हाला कायमस्वरूपी घेण्यात यावे आणि 2024 पासून शिक्षण सेवक लागू करण्यात यावे. आपल्या या अडचणीबद्दल शिक्षक मतदारसंघाचे 50% ओपनच्या जागा ह्या पवित्र पोर्टल मधून भरण्याचा शासनाचा निर्णय आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही या भरतीमध्ये आहोत, सेवा देत आहोत, अत्यंत उत्तम रीतीने कार्य करत आहोत, अनेक अडचणींना समस्यांना तोंड देत आहोत. मग आम्हाला काढून किंवा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक जे भरणार आहेत ते कुठले नवीन येणार आहेत का? तेही पात्रता धारकच राहणार आहेत. उलट त्यांच्यापेक्षा अनुभवाने आम्ही तर जास्त आहोत. आमचे प्रशिक्षण झाले, आम्हाला मुख्याध्यापकाचा चार्ज नसून सुद्धा मुख्याध्यापकाचा चार्ज देण्यात आला, एकटा व्यक्ती पूर्ण शाळा सांभाळली. मग आमच्याकडे कुठली अशी कमतरता आहे जी शासनाला दिसून येत नाही? आणि ह्या जागा पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येत आहेत. ज्या पात्रता आहेत टीईटी टेट ते सर्वच आहे. मग आम्हाला आधी परमानंट करावं शासनानं आणि त्याच्यानंतर उरलेल्या जागा पोर्टलला द्यावं, अशीच आमची मागणी आहे. सितंबर 2024 से हमारी जो गडचिरोली जिला परिषद में है कंत्राटी शिक्षक करके हमारी नियुक्ति की गई है. तो अभी 21 फरवरी को जो जीआर आया है शासन का, उसमें यह बताया गया है कि जो 25% जगह है वो पेशा में जो शिफारस पात्र उम्मीदवार है उनमें से लेंगे और जो 50% जागा जो है वो क्या करेंगे, पवित्र पोर्टल से लेंगे. तो हमारी यह प्रमुख मांगनी है कि 2022 की पवित्र पोर्टल एग्जाम देके सभी जो टीचर होने के लिए जो एग्जाम जरूरी है वो सभी पास होकर हम यहाँ पर आए और मेरिट के अनुसार ही हमारी नियुक्ति की गई है और 2 साल से हम पेशा क्षेत्र में कार्य कर रहे हैं. इसी की वजह से हमारी जो अभी तक की कार्रवाई है उसको नजर में रख के सरकार के सामने हमारी यही मांगे है कि हमें 2024 से हमारी जो भी कारगिर्द है वो सेवा में ली जाए और हमें कायम यह त्याग लगाकर कायम करे. आपके शिक्षक पदवीधर मतदार संघ के विधायक जो है उन्होंने आपको क्या बताया? हमने कई बार उनको निवेदनों के जरिए यह बात समझाने की कोशिश की है कि हमें जो 50% जगह है उनमें से पहले हमारी नियुक्ति की जाए और बाद में बाकी की जगह जो पोस्ट है वो पोर्टल को दी जाए. तो उन्होंने यही हमें आश्वासित किया है कि जो भी इस विभाग के शिक्षण मंत्री भूसे साहब और जो मुख्यमंत्री है उनसे आपकी बात करवा के जो भी निर्णय आता है वो मैं आपको बताऊंगा, यही बोला है.
We are gathered here for the demanding our permanent job. So we maximum persons we are here for our permanent. We are here contractual basis teachers, but we are everyone is a very qualified. We are pass out TET, TET, all things we are qualified. But here 22nd of which date? 22 March. 22 हाँ जो 11th of February that GR is totally demolish everyone's job, and we are everyone giving a very nice service to each and every school. We are handling principal job also. We are taking the strength of the student that also increase, and we want only we get permanent teachers tag. Thank you. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.